नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 5 ते 5 डॉटची खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. ज्याला अगदी रांगोळी येतच नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. बघा, आपण 5 ते 5 डॉटच्या 5 लाईन टाकून घेणार आहोत. खूपच सोप्यात सोपी रांगोळी आहे. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. सोप्या पद्धतीत मी सांगितलं आहे. इझिली कोणालाही येईल अशी सोपी रांगोळी आहे. हे बघा, 5 ते 5 आपल्याला डॉट टाकून घ्यायचे. 2 3 4 आणि 5. हे बघा, 3 रेषांमध्ये आणि वरती आणि खाली अशा आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहे. हे बघा, 3 रेषा मी ओढून घेतल्या आहे. 3 डॉटमध्ये रेषा ओढून वरतीही आपल्याला अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत. इथंही आपल्याला वरती आणि खाली आणि 3 डॉटमध्ये रेष ओढून आपल्याला वरतीही असे रेषा भिडवून घ्यायच्या आहेत. इथंही आपल्याला त्रिकोण आकारात रेषा भिडवून घ्यायच्या आहेत. बघा, पहिले 3 डॉटमध्ये मी रेष भिडवून घेतली, वरून खाली आणि अजून हे बघा अशा पद्धतीने इथंही आपण रेषा भिडवून घेणार आहोत. पहिले 3 डॉट, नंतर वरती रेष. आपल्याला जो डॉट दिसतो त्याला भिडवायचे. अशा पद्धतीने सरळ रेष घ्यायची आपल्याला. जे 3 डॉट आहेत ना मध्ये, त्याला आपल्याला सरळ अशी रेष घ्यायची आहे. असे बघू शकता तुम्ही. तिथून आपल्याला सरळ रेष नंतर एक छोटी रेष घ्यायची बाजूला. अशा पद्धतीने इथेही आपल्याला छोटी रेष घ्यायची आहे. याच्यापेक्षा आपल्याला छोटीशी रेष घ्यायची, मोठ्यापेक्षा छोटी. हे बघा, अशा पद्धतीने इथेही आपण छोटी रेष घेणार आहोत. इथेही आपल्याला 3 डॉटमध्ये रेष भिडवून घ्यायची अशा पद्धतीने. अजून आपल्याला रेष भिडवायची मधून. ती रेषपेक्षा ही रेष छोटी घ्यायची आपल्याला. इथंही आपल्याला छोटी रेष घ्यायची. थोडी जागा सोडून इथंही आपल्याला 3 डॉट भिडवायचे. 3 डॉटमध्ये रेष भिडवायची अशा पद्धतीने. इथूनही आपल्याला छोटी रेष घ्यायची आहे, म्हणजे ही रेषपेक्षा आपल्याला थोडी छोटी रेष यायला पाहिजे. इथूनही छोटी रेष घेऊया, याच्यापेक्षा छोटी. इथून आपल्याला 3 डॉटमध्ये रेष भिडवून घ्यायची आहे सेम त्या पद्धतीने. आणि इथंही आपल्याला इथून अशी छोटी रेष घ्यायची, त्याच्यापेक्षा छोटी. इथून अशी रेष घ्यायची. बघा, खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे. इथंही आपल्याला ह्या मोठी रेषपेक्षा छोटी रेष घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने. इथं आपल्याला सरळ आहे ना मध्यभागी डॉट पाडून घ्यायचा आहे. नंतर साईडलाही आपण 2-2 डॉट पाडून घेणार आहोत. इथंही आपल्याला 2 डॉट पाडून घ्यायचे. इथेही आपल्याला मध्ये 1 डॉट पाडून आजूबाजू 2-2 डॉट पाडून घ्यायचे. म्हणजे असं गोल फिरवायसाठी आपल्याला डिझाईन काढण्यासाठी. इथूनही आपण मध्ये डॉट आणि आजूबाजू डॉट 2 आणि इकडंही 2 डॉट. अशा पद्धतीने इथंही आपल्याला सरळ रेषमध्ये मध्ये डॉट आणि बाजूला 2 डॉट आणि बाजूला 2 डॉट. अशा पद्धतीने डॉट भिडवून घ्यायचे आपल्याला. इथं जागा मी रिकामी सोडली. इथं बी थोडी जागा रिकामी सोडायची. इथं पण, इथं पण आणि इथं पण, इथं पण. नंतर आपल्याला इथून असं गोल करून घ्यायचे आणि इथून असं गोल करून घ्यायचे.
इथून आपल्याला छोटी रेष पहिल्या डॉटला भिडवायची आहे अशा पद्धतीने आणि दुसऱ्या डॉटची रेष मोठ्या रेषेला भिडवायची। इथंही आपण बघा आपल्याला छोटी रेष आहे ना पहिल्या डॉटला भिडवायची अशी आपण जी डॉट पाडली आहे मोठी रेष आहे ना ती 2 नंबरच्या डॉटला अशी भिडवायची। इथंही आपल्याला तसंच करून घ्यायचे। ही रेष ना पहिल्या डॉटला भिडवायची आहे, नंतर मोठी रेष दुसऱ्या डॉटला भिडवायची। इथंही आपल्याला छोटी रेष एक डॉटला आणि दुसरी रेष दुसऱ्या डॉटला, ही बघा छोटी रेष मी पहिल्या डॉटला भिडवली, नंतर मोठी रेष आहे ना आपल्याला दुसऱ्या डॉटला भिडवायची। इथेही आपण सेम तसंच करून घेणार आहोत गोल गोल, कारण आपली छोटी आहे ना रेष अशी पहिल्या डॉटला भिडवून अजून दुसऱ्या नंबरच्या डॉटवरून आपल्याला मोठ्या रेषवर अशी भिडवायची। इथंही आपल्याला तसंच करून घ्यायचे। छोटी जी रेष आहे ती पहिल्या डॉटला आणि जी मोठी रेष आहे ती दुसऱ्या डॉटला अशा पद्धतीने। इथूनही आपल्याला छोटी रेष आहे ती पहिल्या डॉटला आणि दुसरी रेष आहे जी मोठी ती दुसऱ्या डॉटला अशा पद्धतीने हे बघा इथूनही आपण भिडवून घेणार आहोत। छोटी डॉट आहे ना पहिल्या डॉटला भिडवायची आहे आणि नंतर जी मोठी रेष आहे ती दुसऱ्या डॉटला भिडवायची अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। इथून आपल्याला त्रिकस आकार घ्यायचा आहे अशा पद्धतीने, त्रिकोण अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत, इथून इथे आणि इथून इथे। हे बघा इथून अशी आणि इथून अशी अशा पद्धतीने चारी बाजूला आपण इथून आणि इथून अशा त्रिकस आकाराच्या रेषा भिडवून घ्यायच्या आपल्याला अशा पद्धतीने। इथंही आपण तसंच करून घेणार आहोत। आपल्याला इथं मध्ये रेषा ओढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने क्रॉस मध्ये। आता आपण आडव्या बाजूने रेषा ओढूया। इथंही आपण रेषा ओढून घेणार आहोत। आता आडव्या रेषा ओढू। इंस्टाग्रामवर भी माझी आयडी JL रंगोली नक्की पहा। शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ टाकलेत मी ह्या चॅनलवर, नक्की पहा, कारण मी बेसिक पद्धतीने शिकवते। कोणालाही येईल अशा रांगोळ्या नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील। हे बघा अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आपल्याला क्रॉसमध्ये। खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे, दिसायला कठीण वाटते पण खूप सोपी रांगोळी आहे। इथेही आपण मुठ्ठीने डॉट पाडून घेणार आहोत अशा पद्धतीने। त्याला आपल्याला गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे। मुठ्ठीने डॉट कसा पाडायचा तोही व्हिडिओ आहे माझा, नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा।
तोही मी व्हिडिओ टाकला आहे, नक्की माझा व्हिडिओ बघा. इथून आपल्याला हाफ पाकळी घ्यायची आहे. इथूनही आपल्याला हाफ पाकळी घ्यायची, दोघं बाजूने, म्हणजे चुकत नाही. अजून ह्या बाजूने, नंतर ह्या बाजूने, अजून इथं. अशा आपल्याला हळू व्यवस्थित अशा पाकळ्या घेत जायचं आहे. मध्ये आपल्याला डॉट पाडायचे आहे. वरच्या भागाला ज्या पाकळ्या आहेत तिथं छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत आपल्याला. मध्येही आपण एक एक डॉट पाडून घेणार आहोत. इथंही आपल्याला छोटे छोटे डॉट पाकळ्यांच्या मध्ये पाडून घ्यायचे आहेत. इथंही आपण हाफ पाकळ्या इकडून पाडताना आपल्याला इकडून आणि ह्या साईडने असं पाडायचं आहे, कारण आपल्याला चुकत नाही आणि व्यवस्थित येतं. आजूबाजूला आधी पाडून नंतर आपल्याला सुरुवात करायची. सेम त्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने. इथंही आपल्याला ह्या बाजूला हाफ पाकळी इकडूनही पहिले आजूबाजूला पाडायची, म्हणजे व्यवस्थित येते. व्यवस्थित आपल्याला छोट्या छोट्या अशा पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत. 6 पाकळ्या. मध्ये वापस आपल्याला डॉट टाकून घ्यायचे छोटे छोटे व्यवस्थित. भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे. माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी बेसिक पद्धतीने आणते व्हिडिओ. हे बघा, इथूनही आपल्याला पहिला सुरुवात इकडून करायची आहे. नंतर इथून पाकळी आजूबाजूने, नंतर त्या साईडने, नंतर इकडून, अशा पद्धतीने. छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे सेम त्या पद्धतीने. ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते, यायला पाहिजे म्हणून. तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल. इथंही आपण डॉट पाडून घेणार आहोत. इथं आपल्याला गोल अशी डिझाईन पाडून घ्यायची आहे, त्या बाजूने, नंतर ह्या बाजूने, नंतर अशी वरती बाजूनेही गोल करून घेणार आहोत. छोटे छोटे 2-2 डॉट पाडून घेणार आहोत आपण. त्याच्यावरती बी 2 डॉट पाडून अशा पद्धतीने इकडेही गोल, आणि हे टोकपासून ह्या टोकपासून इकडं आणि इकडं, नंतर आपल्याला वरतीही गोल करून घ्यायचं आहे. व्यवस्थित केल्यानंतर छोटे छोटे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहे. इथंही सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. इथंही छोटे छोटे आपल्याला डॉट ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने, अधिक सुंदर दिसण्यासाठी. खूपच सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. खास महिलांसाठी मी व्हिडिओ आणते, नक्की तुम्हीही ट्राय करा. इझिली तुम्हालाही येईल. छोटे छोटे आपल्याला जी
त्रिकोण जागा आहे तिथं डॉट पाडून घ्यायचे आहेत चुटकीने, बघू शकता. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी भरपूर शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आणणार आहे, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे. नक्की तुम्हीही ट्राय करा, तुम्हालाही येईल.